नमस्कार मित्रांनो, मी म्हणजे तुमचा डी के एफ एक्सट्रेडर मित्रांनो. मंडेसाठी गोल्डच्या लेवल बघू मित्रांनो आणि इम्पॉर्टंट लेवल मंडे काय होऊ शकतो मार्केट ओपनिंग ते आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. तर नक्की बघू, आता सगळ्यांनीच लक्ष देऊन बघा मित्रांनो. आता हे मार्केट ह्या लेवलला थांबून आहे 4046ला. तरी मार्केट आता मंडेला ओपनिंगला मार्केट बोथ साईडचे लिक्विडिटी, जिकडे लिक्विडिटी जास्त पडून आहे तिकडे मार्केट जातो. काय होऊ शकतो मार्केट सांगतो तुम्हाला. जर डायरेक्ट गॅप अप ओपन झालं तर मार्केट इथे जाईल. इथे जाऊन मार्केट काय करेल, सिंपल इकडे खाली येईल लगभग, आणि मग खाली येऊन मार्केट परत ह्या लेवलला येऊन मार्केट काय करेल, परत सेकंड टार्गेट देईल. म्हणजे सिंपल इथला प्लॅन काय, पहिला प्लॅन मंडेचा, मार्केट जर गॅप अप झालं तर डायरेक्ट मार्केट ह्या लेवलला जाणार आहे. न्यू एंट्री प्लॅन करायची आपल्याला, तिथून तिथून डायरेक्ट मार्केट ह्या लेवलला येणार, म्हणजे हे टार्गेट देणार आणि इथून परत एक नवीन एंट्री प्लॅनला येणार या लेवलला, तिथून डायरेक्ट टार्गेट सेकंड देणार. हे डायरेक्ट गॅप अप झालं तर, नाही तर सेकंड ऑप्शन काय, गॅप डाऊन झालं तर. गॅप डाऊन झालं तर काय होईल मित्रांनो ते पण बघू आपण. गॅप डाऊन झालं तर मार्केट परत या लेवलला येईल मित्रांनो. या लेवलला परत न्यू एंट्री प्लॅनला येईल मार्केट मित्रांनो, डायरेक्ट सेकंड टार्गेट देईल मित्रांनो. हे आपला सेकंड प्लॅन आहे मित्रांनो. मंडेसाठी एक सिंपलचा एकदम सोपा प्लॅन आहे मित्रांनो. आता गॅप अप झालं तर का वरी जाईल याच्यात थोडं एक्सप्लेन देऊ मित्रांनो, थोडं एक्सप्लेनेशन देऊ. कारण मार्केट बघू शकता, सिंपल मार्केट ज्या वेळेस फ्रायडेचा पूर्ण दिवस काय झाला मित्रांनो, डायरेक्ट सेल झाला. बघू शकता डायरेक्ट सेल झाला मित्रांनो. ही जी काय पूर्ण लिक्विडिटी पडून आहे मित्रांनो, तर कमीत कमी हे झोन ब्रेक होईपर्यंत ही लिक्विडिटी आहे मित्रांनो. ही लिक्विडिटी हँड करायला 100% मार्केट जर गॅप अप झालं तर ह्या लेवलला जाणार मित्रांनो. त्या लेवलवर मार्केट काय करेल, लिक्विडिटी हँड करेल आणि तिथून नवीन एंट्री प्लॅन देऊन डायरेक्ट टार्गेट वनला येईल. परत टार्गेट वरून जर दिली तर अजून परत एक नवीन एंट्री प्लॅन करून मित्रांनो डायरेक्ट TP2 देईल. नाहीतर गॅप डाऊन झालं तर मित्रांनो सिंपलचं मार्केट काय करेल, सिंपल का जाईल, इथूनच खाली काय येईल याचे थोडं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला मित्रांनो, एकदम सिंपल. बघू शकता आता फ्रायडेला मार्केट क्लोज होता होता मित्रांनो, एक सपोर्ट क्रिएट केलंय. काय केलंय, सपोर्ट क्रिएट केलंय. आणि मित्रांनो सपोर्ट क्रिएट करून काय झालंय, मार्केटमध्ये सोपं आहे. सपोर्टवर लोकांना बाईंगसाठी इन्व्हाइट केले. बघू शकता इथे सिंपल सिंपल बाहेरची इन्व्हाइट झाली तिथे. आता बाहेरचा येशील कुठं आहे, सिंपल मित्रांनो ह्या प्रिव्हियस लोच्या खालती. म्हणजे कुठे आहे, लगभग ह्या प्रिव्हियस लोच्या खालचा स्विंग हा आहे. यांचे एसल खायचा म्हणजे हाय या ठिकाणी मार्केट खाली येईल, म्हणजे आपल्याला काय करेल, TP1 देईल मित्रांनो. आणि हाय ह्या ठिकाणी खाली येशील खायला मार्केट परत वरी जाईल. परत जे सेलर घुसले त्यांना काढायसाठी मित्रांनो परत काय करायचं, परत न्यू एंट्री प्लॅन लगभग 40-32ला 4032ला परत एक एंट्री प्लॅन होऊ शकतो मित्रांनो. कुठे डायरेक्ट मार्केट गॅप डाऊन झालं तर आपल्याला काहीच करायचं नाही. जर या लेवलला आलं मार्केट, या लेवलला आपल्याला काय करायचं, परत एक सेलिंगचा प्लॅन करायचा, मग डायरेक्ट आपल्याला TP2ला जायचं मित्रांनो. तर जर डायरेक्ट मार्केट वरती गेलं मित्रांनो तर ह्या लेवलला वेट करायचं आहे. ह्या लेवलला एक एंट्री प्लॅन करायचा आहे. इथं जर ट्रॅप करून मार्केट न जाता किंवा इथं ट्रॅप करून आलं तर दुसरा प्लॅन कुठं करायचं मित्रांनो, सिंपल मार्केटला खाली येऊ दे या पॉईंटला. लगभग या पॉईंटला आलं ना मित्रांनो, सिंपल एक रिव्हर्सल जाऊ द्या, थोडा रिट्रेसमेंटसाठी जाऊ द्या मित्रांनो. सिंपल इथं या पॉईंटला, त्या पॉईंटवरून आपल्याला काय करायचं, परत सेल करून हे टार्गेट यायचं. एकदम सिंपलचा प्लॅन आहे मंडेसाठी, काहीच विषय नाही. आता जर सपोर्टवरल्या लोकांना जर मार्केटमध्ये येशील खांड करायचं झालं तर डायरेक्ट गॅप डाऊन होईल मित्रांनो आणि डायरेक्ट TP1 देईल. नाही जर या वरची जी लिक्विडिटी पेंडिंग आहे ती करण्यासाठी हँड करायसाठी जाणार तर मार्केट मित्रांनो इथं जाणार आहे. ह्या लेवलून काय करणार, डायरेक्ट TP1 द्या. आपल्याला काय करायचंय, हे दोन लेवल्स खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. हे दोन लेवल्स खूप महत्वाचे आहेत, ही आणि वरची. ह्या लेवलला कुठून पण आलं तर परत एक नवीन एंट्री प्लॅन होऊ शकते मित्रांनो. आणि मार्केटमध्ये मंडेची ओपनिंग बहुत डेंजर असते मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला सज्ज राहायचंय की गॅप अप दिलं तरी काय अडचण नाही, इथून एंट्री करू. गॅप डाऊन दिलं तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला इथून एंट्री करता येईल आपल्या दोन ठिकाणी मित्रांनो. हेच आपल्याला दोन महत्वाचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत. आता हा ह्या ठिकाणी मार्केट ज्या ठिकाणी आहे, ज्या लोकांच्या स्विंगचा ट्रेड होल्ड आहे त्यांचा काही विषय नाही, इथून रिस्क घेऊ शकता. पण आता ज्यांच्या नाही त्यांच्यासाठी नवीन प्लॅन सांगतो मित्रांनो, नवीन प्लॅन. लक्षात आलं, सिंपलचा प्लॅन आहे मित्रांनो, काहीच नाही, एकदम सिंपलचा. सर्वांनीच हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आणि स्वतः
सर्वांनाच ह्या लेवल मार्क करायचे मित्रांनो. सर्वांनीच ह्या लेवलची वरती लक्ष ठेवून राहायचं आणि खरोखर तुम्हाला गोल्डमध्ये ह्या लेवल खूप मदत करू शकतात मित्रांनो. जोपर्यंत इथल्या कुठल्या पण लेवलला मार्केट येत नाही तोपर्यंत अजिबात डायरेक्ट कोणी एंट्री करायची नाही. एकदम सिंपल आहे. सपोर्टवर मार्केट थांबलाय, सपोर्टचा एशेल खाण्यासाठी गॅप डाऊन होऊ शकतो, नाहीतर गॅप अप झालं तर मार्केट वरून सारखं ब्रेक होत आलंय. वरची लिक्विडिटी पेंडिंग आहे मित्रांनो, ती लिक्विडिटी काढण्यासाठी वर जाऊ शकतो. कुठं जरी गेलं मित्रांनो तरी आपल्याला थोडक्यात मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये सेलिंगलाच प्रायोरिटी द्यायची आहे मित्रांनो. आणि जर ह्या लेवलवर येऊन जर या दोन पैकी एका लेवलला जर मार्केट रिस्पेक्ट करत असेल तर आपल्याला काय करायचं, सेलिंग करायचं. सिंपल मित्रांनो, सिंपल ट्रेड प्लॅन आहे मित्रांनो. कोणी अजिबात घाई नाही करायची, एकदम सिंपल प्रकारे तुम्ही बघायचं आणि हे करायचं. धन्यवाद. सर्वांनीच व्हिडिओ बघा नक्की.